शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन, केंद्रीय तक्रार निवारण समिती आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मुली सातत्यानं अव्वल येत असतानाही उच्च शिक्षण, संशोधन आणि कामकाजाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या पातळीवर त्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी दिसतं. ही संधीच्या अभावाची परिस्थिती समाजातील आर्थिक प्राधान्यक्रम, पितृसत्ताक मानसिकता आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे निर्माण झालेली गंभीर सामाजिक समस्या आहे. शिक्षणाला आणि करिअरला प्राधान्य दिलं तर देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असं प्रतिपादन केलं. कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी समतेच्या संदेशाचं सार्वत्रिकीकरण होत नाही तोवर सुदृढ समाज घडणार नाही असं मत व्यक्त केलं. स्त्रियांबद्दल आदर असलेल्या समाजाची भरभराट होत असते. म्हणूनच महिला दिवस हा उत्सवीकरणाचा नव्हे तर सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण कुठवर पोहोचलो आहोत याचं पुनरावलोकन करत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा दिवस आहे. याचं भान बाळगणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी पुण्याच्या JSPM विद्यापीठाच्या डॉक्टर ज्योती शिंदे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण पाटील, ज्येष्ठ संपादक डॉक्टर विजय चोरमारे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली. यावेळी स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉक्टर निशा मुडे पवार, शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर माधुरी वाळवेकर, डॉक्टर प्रतिभा देसाई यांच्यासह शिक्षिका, संशोधक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.